किरण देवी महोबाच्या काबराई भागात राहणारी साधारण स्त्री. तिचं लग्न विनोद सिंग नावाच्या CRPF जवानाशी झालं तेव्हा सासर आणि माहेर दोन्ही घरांमध्ये समाधान होतं. विनोदची नोकरी सरकारी आणि स्थिर. किरणला वाटलं होतं की लग्नानंतर तिला सुरक्षितता आणि आदराचं आयुष्य मिळेल. घरातले थोडेफार मतभेद चालू, पण त्यांना धीर आणि संवादाने सोडवले जाऊ शकतात असा तिचा विश्वास होता. लग्नाचे काही महिने सामान्य गेले. विनोद बहुतेक वेळा पोस्टिंगवर असे. 2-3 आठवडे घरी यायचा, मग पुन्हा ड्युटीवर. या सगळ्यांमुळे किरणचे वैवाहिक आयुष्य त्यावेळी बंध निर्माण करण्यापूर्वीच वेगळ्या लयीत गेलं. विनोद नेहमीच थोडा मितभाषी, कामावर प्राधान्य देणारा. किरणला मात्र एकत्र बसून बोलण्यात, घरात दोघांनी मिळून काही वेळ घालवण्यात रस होता. हळूहळू तिला जाणवू लागलं की विनोद तिच्या अपेक्षेइतका संवाद साधत नाही. घरात दोघे असताना सुद्धा संभाषण साधारण चौकशी पुरतच. काही दिवसांनी तिला हे कंटाळवाणं वाटू लागलं. तिने हे मुद्दे 2-3दा सांगितले देखील, पण विनोद यावर काही प्रतिक्रिया देत नसे. त्याला वाटत असे हे सगळं वेळेनुसार ठीक होईल. किरणला मात्र असं जाणवायचं की तिच्या भावनांना विनोद पुढे तेवढं स्थान नाही. काळ जसा गेला तसं घरात लहान गोष्टींवरून वाद वाढू लागले. कोणत्या कुटुंबात होत नाहीत असे वाद, पण या वादाचं गांभीर्य वाढत गेलं कारण घरात त्यांना शांतपणे सोडवण्याची सवय नव्हती. किरणच्या बोलण्यात उतावळेपणा असायचा, विनोदच्या संवादात टोकदार शांतता असायची आणि या दोन्ही स्वभावांमध्ये फारसा सेतू तयार झाला नाही. सासरच्या मंडळींनाही तिच्या वागण्यात असमता वाटू लागली. घरगुती मतभेदाचे स्वरूप तात्कालिक कारणापासून दूर जाऊन आरोप प्रत्यारोपात बदलत गेलं. कधी घरकामाबद्दल, कधी पैशांबद्दल, कधी सणासुदींच्या सवयीबद्दल. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला हे सर्व क्षुल्लक वाटेल, पण घरात राहणाऱ्यांसाठी हे वाद नकळत मोठे होत गेले. किरण अनेकदा आईकडे जाऊन काही दिवस राहत असे. तिच्या मनात असणारा ताण एकटा तिला सहन होत नसे. तिथून परतल्यावर काही दिवस शांतता असे, मग पुन्हा वाद, पुन्हा आरोप. यावेळी दोघांनी बसून गंभीरपणे संवाद साधला असता तर कदाचित नातं तुटण्यापासून वाचलं असतं, पण तसं घडलं नाही. एका वादाच्या दिवशी किरण सासरची मंडळी आणि पतीबद्दल पोलिसात तक्रार देण्यासाठी निघाली. तिच्या मनात त्यावेळी भावनिक आवेश उफाळलेला होता. तिने थेट हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. हा पाऊल ती पूर्ण तयारीने घेत नव्हती, पण त्या क्षणी तिच्या भावना आणि राग यांना वाट करण्यासाठी तिला हा मार्ग सोपा वाटला. त्या क्षणापासून तिच्या आयुष्यात एक वेगळी व्यक्ती प्रवेशली, इन्स्पेक्टर अंकित यादव. अंकित चौकशी करताना नेहमीप्रमाणे प्रश्न विचारत होता, पण त्याने पाहिलं की किरणचं बोलणं केवळ तक्रार नसून तिच्या तुटलेल्या आयुष्याचा एक भाग आहे. तिला ऐकून घेणं हे तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. ती आणखी काही वेळाने परत आली, कधी नवे पुरावे म्हणून, कधी नव्या तक्रारींसाठी, तर कधी फक्त तिचा प्रश्न समजून घेतला जावा म्हणून. त्यांच्यात बोलणं वाढू लागलं. हे बोलणं प्रकरणापुरतं मर्यादित राहिलं नाही. किरणला या नात्यात एक आधार मिळत होता. कुणीतरी तिच्याकडे लक्ष देतंय, तिचं ऐकून घेतंय, तिच्या भावनांना गांभीर्य देतंय. अंकितलाही तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं आकर्षण दिसू लागलं. सरळ विचारांची, स्पष्ट बोलणारी, पण आतून नाजूक. हे नातं दोघांनीही सुरुवातीला काय आहे याची स्पष्ट व्याख्या केली नव्हती. काही आठवड्यांनी ते दोघांच्या माहितीने एका खासगी नात्यात बदललं. 2 वर्ष हा संबंध टिकला. किरण या काळात विनोदपासून पूर्णपणे दुरावली. तिने आपल्या आयुष्याचं नवं रूप या नात्यात शोधलं. तिने भविष्यासाठी अंकितला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपलं पुढे काय? अंकित या प्रश्नापासून पळत राहिला. त्याच्या आयुष्यात आधीच बरीच जबाबदारी, कामाचा ताण आणि सामाजिक मर्यादा होत्या. त्याला हा संबंध जितका शांतपणे सुरू झाला तितक्या शांतपणे संपवायचा होता. पण किरणचं जग या नात्यावर अवलंबून झालं होतं. ती जेव्हा लग्नाचा विषय काढत असे तेव्हा चर्चा ताणली जायची. किरणचा आग्रह वाढत गेला आणि अंकितची सहनशक्ती घटत गेली. या काळात दोघांमध्ये काही वेळेस फोनवर वाद झाले. काही वेळा किरण पोलीस स्टेशनमध्ये परत गेली. तिच्या वागण्यात आता चिडचिड जाणवत होती. तिला भीती होती की अंकित नातं तोडेल आणि अंकितला भीती होती की किरण नातं उघड करेल. यातूनच अंकितच्या मनात चुकीचा निर्णय बनू लागला. 12 नोव्हेंबरच्या दिवशी त्याने एका ओळखीच्या व्यक्तीकडून कार घेतली. त्याने किरणला बोलावलं. त्याला तिच्याशी शेवटचा निर्णय बोलायचा होता. किरण आली. तिच्या मनात अजून एक आशा होती की आज तो काहीतरी ठोस सांगेल. दोघे शहराबाहेरच्या रस्त्यावर कारने गेले. गाडीत त्या दोघांच्यात नेहमीप्रमाणे शारीरिक जवळीक झाली, पण ते नात्यातील समाधान नव्हतं. ते फक्त तात्पुरते शांतता देणारे क्षण होते. त्या दरम्यान काही कारणावरून पुन्हा वाद झाला. किरणने लग्नाचा आग्रह पुन्हा चालू केला. दोघांचे आवाज चढले. किरणने त्याला विचारलं, मी अजून किती काळ वाट पाहू? तू स्पष्ट सांग.
हा प्रश्न ताणल्या गेलेल्या अंकितसाठी शेवटची ठिणगी ठरला. त्याने कार एकांतात असलेल्या शेतीजवळ नेली. तिथे दोघांमधला वाद वाढतच गेला. अंकितने राग आणि भीतीच्या मिश्रणातून कारमधून रॉड बाहेर काढला, जो त्याने आधीच नेऊन ठेवला होता. या क्षणी घडलेली घटना काही सेकंदांची होती, पण परिणाम अपरिवर्तनीय. त्याने प्रहार केला. किरण काहीच करू शकली नाही. त्या जागी मृत्यू झाल्यावर अंकित पूर्णपणे गोंधळला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. त्याने मृतदेह तसाच सोडला आणि कार घेऊन निघून गेला. पुढच्या दिवशी स्थानिक लोकांना मृतदेह सापडला. शरीराची स्थिती पाहून गुन्हा गंभीर आहे हे स्पष्ट होतं. पोलीस तपास सुरू झाला. किरण कोण याची ओळख पटताच तपासाची दिशाच बदलल्या. गावातील लोकांना, सासरच्या कुटुंबाला आणि विनोदला चौकशीसाठी बोलावलं गेलं. पण पोलिसांकडे मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांनी चौकशीचा मार्ग वेगळ्या दिशेला नेला. किरणचं शेवटचं लोकेशन, तिचा फोन कॉल रेकॉर्ड, अंकितचं मोबाईल लोकेशन, त्यांच्यातील डिलीट केलेले चॅट्स, कारचा मागोवा आणि घटनास्थळी मिळालेल्या टायरच्या खुणा, हे सगळं एकमेकांशी जुळत गेलं. तपास पथकाने या पुराव्याच्या आधारे अंकित यादवला ताब्यात घेतलं. चौकशीत तो सुरुवातीला टाळाटाळ करत राहिला, पण पुराव्यांची ताकद इतकी ठोस होती की सुटकेची शक्यता नव्हती. अखेर अंकितने सगळं सत्य सांगितलं. अंकितला अटक झाली. प्रकरण न्यायालयात दाखल झालं. किरणचं आयुष्य, जे सुरुवातीला केवळ वैवाहिक तणावामुळे हलकं हलणारं वाटलं, ते पुढे गुपित नात्यात अडकून तिच्या मृत्यूपर्यंत पोहोचलं. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.